लढवत आहेत आणि या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख करावा असे आमचे मार्गदर्शक आमच्या वडगावचे युवा नेते अंकुश काका मोरे हे वडगाव पंचायत समिती गणातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी शिवव्याख्याते शिवसेना उपनेते आणि प्राध्यापक नितीनजी भानगुडे साहेब हे या ठिकाणी प्रचारार्थ या तिन्ही उमेदवाराच्या आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचे प्रथमतः मी शब्दसुमनाने स्वागत करतो। तसेच या ठिकाणी त्यांच्याबरोबर धाराशिव नगरपालिकेचे माजी गटनेते त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख माननीय श्री सोमनाथ गुरव, त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख माननीय सतीश भैया सोमानी, त्याचबरोबर युवासेना जिल्हा प्रमुख माननीय रवी भैया वाघमारे, त्याचबरोबर या जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व शाखा प्रमुख सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व शिवसैनिक या गावातील नागरिक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो। वेळ कमी आहे, साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आतुरता ज्या व्यक्तीची आहे, ज्या वेळेची आपण वाट बघत होतो ते व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रथमतः त्यांचं देखील या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो। साहेब फक्त 2 मिनिटाचा वेळ घेतो आणि या ठिकाणी मी माझा परिचय देत असताना सांगतो की वडगाव पंचायत समिती गणामधून निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी वयाच्या 21 वर्षी पंचायत समिती सदस्य होण्याचा मला बहुमान या ठिकाणी वडगाव पंचायत समितीच्या माध्यमातून मिळाला। आमचे नेते अंकुश काका मोरे यांच्या माध्यमातून मिळाला आणि त्याचबरोबर वडगाव पंचायत समिती गणातील सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी सर्व गावकरी बांधव यांच्या सहकार्याने मिळाला। साहेब त्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या पदाला न्याय देत असताना माझ्या गटातील माझ्या गणातील ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। प्रामुख्याने गाव पातळीवरच्या अडचणी काय असतात साहेब की गावामध्ये एखादा रस्ता नसतो, एखादी नाली नसती, पायाभूत सुविधा उपलब्ध नसतात, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतात, शेतरस्ता नसतो, शेतरस्ता असेल तर त्या ठिकाणी मजबूतीकरण झालेलं नसतं आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण असतात तर त्या माझ्या माता भगिनीच्या अडीअडचणी काय असतात तर एखादं प्रमाणपत्र लागत असतं, एखादी योजना त्यांना राबवायला अडीअडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे। प्रामुख्याने वडगाव गावामध्ये अंकुश काका मोरे आणि माझे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध विकास कामे केले। त्यामध्ये गावांतर्गत रस्ते असतील, नाल्या असतील, विद्युतीकरण असेल, तसेच ग्रामपंचायत इमारत बांधकाम असेल, शाळेच्या वर्गखोल्या बांधकाम असेल, म्हणजे असं कुठलंही गावातलं क्षेत्र किंवा गणातलं क्षेत्र सोडलेलं नाही की ज्यामधला एखादं काम करण्याचं त्या ठिकाणी मी ठेवलं असेल। त्यामुळं मी फक्त एक विजन किंवा माझ्या गटातील माझ्या गणातील किंवा माझ्या लोकांनी केलेल्या सहकार्यरूपी आशीर्वादामुळं त्यांची उतराई कशा पद्धतीने करता येईल, त्यांच्या प्रामुख्याने अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील, त्यांच्या अडीअडचणीला रात्री अपरात्री कसा धावून जाता येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे। आणि तो मानस घेऊन ते विजन घेऊन मी या ठिकाणी या गावामध्ये प्रामुख्याने सुरुवात करत आहे। खरं तर आज या आमचा नशीब किंवा आमचं योग म्हणा की आपल्यासारखे व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि शिवसेना काय, शिवसेनेची व्याख्या काय आणि खासदार ओमदादा राजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील आणि हे सर्व शिवसैनिक, हे शिवसैनिक काय याची व्याख्या आपण या ठिकाणी सांगचाल। खरं तर या ठिकाणी परतीचं वारं खूप होतं। या परतीच्या वाऱ्यामध्ये बरेच जणांनी प्रयत्न करा की हा वडगावचा बुरुज कसा ढासळला जाईल, परंतु हा वडगावचा बुरुज ढासळणारा नाही साहेब। या वडगावची एक पार्श्वभूमी आहे, एक इतिहास आहे। या गटामधल्या लोकांनी जेवढं भरभरून प्रेम दिलं त्या प्रेमाच्या जोरावर आजपर्यंत या वडगाव गटामध्ये दगदगती मशाल कायम राहिलेली आहे, शिवसेना जिवंत राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेब ही शिवसेना या ठिकाणी जिवंत राहील आणि या वडगाव गटावर या पंचायत समिती वडगाव गणावर
आणि या चिलवडी पंचायत समिती गणावर साहेब मशालाच फडकल. आणि या ठिकाणी मी एक केलेल्या सहकार्याचं किंवा एक आवाहन करतो की मतदानाची तारीख कदाचित आजच बदलली आहे असं कळालंय. 5 तारखेला जे मतदान होतं ते 7 तारखेला मतदान झालेलं आहे आणि येणाऱ्या 9 तारखेला त्याची मतमोजणी असेल. म्हणजे आणखीन 2 दिवस आपल्याला वाढलेले आहेत. का तर जी काय नियोजन, ज्या काही गोष्टी अपूर्ण राहणार होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. आणि बाबांनो, तुमच्या माध्यमातून आणि या गावाच्या माध्यमातून या गटातील लोकांना एकच विनंती करतो की कुठल्याही बोलतापाला तुम्ही बळी पडू नका, कुठल्या तरी गोष्टीला तुम्ही बळी पडू नका, कुठल्या तरी आमिषाला तुम्ही बळी पडू नका. काम करणारे व्यक्तिमत्व कुणी असेल, तुम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवार आहेत सौभाग्यवती लक्ष्मी राजेंद्र जाधव आणि या चिलवडी गणाचे जे उमेदवार आहेत अंगद राजाराम दावारे, हे आपल्या कामाला पडतील, आपल्या गरजेला पडतील आणि आपल्या मदतीला धावून येतील. दुसरा कुठला तरी उमेदवार हा आता कुठल्या तरी गावावरून या ठिकाणी आलाय आणि निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतोय. काय त्याच्यावर विश्वास ठेवणार तुम्ही? कुठं आता अगोदर 5 वर्ष 9 वर्ष 2017 पासून ज्यावेळेस निवडणूक झाली 2026 आहे, कार्यकाळ संपून 4 वर्ष पूर्ण झालं. 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील त्या कार्यकाळामध्ये मी माणसात राहिलेलो आहे. माणसाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, लोकांच्या मदतीला जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्या गोष्टीची जाणीव मला आहे आणि तीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. कारण एक लक्षात घ्या, तुम्ही केलेल्या प्रत्येक सहकार्याचं, तुम्ही केलेल्या प्रत्येक मदतीचं, माझ्यासाठी जोडलेल्या प्रत्येक हाताचं आणि माझ्यासाठी पडलेल्या प्रत्येक पायाचं, म्हणजे लोकांच्या पडलेल्या पायाचं उतराई येत्या 5 वर्षात जर नाही केली तर पुणे तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा गजेंद्र जाधव आईच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध असेल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध असेल, तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला या ठिकाणी उपलब्ध असेल. तुमचं कुठलंही तहसीलचं काम असू द्या, तुमचं पंचायत समितीचं काम असू द्या, तुमचं जिल्हा परिषदेचं काम असू द्या, तुमचं पोलीस स्टेशनचं काम असू द्या, तुमचं MSEBचं काम असू द्या, त्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न हा गजेंद्र जाधव आमच्या आईच्या माध्यमातून आणि या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शब्द देतो की बेमानी करणार नाही. तुमच्या प्रत्येक अडचणीला हा गजेंद्र जाधव पडल, तुमची प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी हा गजेंद्र जाधव प्रयत्न करल. तुमच्या मूलभूत पायाभूत सुविधा आणि या गावाचे चित्र बदलण्याकरता हा गजेंद्र जाधव या ठिकाणी प्रयत्न करल. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब की आज प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसैनिक हा त्या उमेदवाराच्या पुढे असतो. का तर उमेदवार कुणी का असना, पण शिवसैनिक मात्र त्या ठिकाणी दिलेला उमेदवार हा मीच आहे समजून म्हणून काम करत असतो. त्या शिवसैनिकाला सुद्धा माझं एक आव्हान असेल किंवा एक विनंती असेल की तुम्ही केलेली प्रत्येक जबाबदारीची गोष्ट, तुम्ही प्रत्येक केलेले माझ्यासाठी काम आणि तुमचा प्रत्येक केलेला हा येणारा दिवस असेल, त्या दिवसाची जे तुम्ही रात्र करता त्या रात्रीची उतराई किंवा तुमच्या केलेली कामाची उतराई येणाऱ्या काळामध्ये गजेंद्र जाधव आणि अंकुश काका मोरे त्याचबरोबर अंगद दावारे हे सर्व उमेदवार या ठिकाणी करतील. प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न या सर्वांच्या साक्षीनं मी देतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या जिल्हा परिषद पदाच्या उमेदवार आमच्या मातोश्री श्री लक्ष्मी राजेंद्र जाधव आणि पंचायत समितीचे उमेदवार अंगद राजाराम दावारे या दोघांचा सुद्धा अनुक्रमांक एकच आहे. कारण आपण 2 नंबरची कामं करत नाहो, 1च नंबरची करतो. त्यामुळं 1 नंबरचं बटन या ठिकाणी दाबायचं आणि शिवसेनेची मशाल जे लोकसभेला झालं, जे विधानसभेला झालं, तेच येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवून द्या की या चिलवडी गावाचं, या चिलवडी पंचायत समितीचं प्रेम हे मशालीवरचं कमी झालेलं नाही. ते प्रेम हे कायम मशालीवर आहे, ओमदादावर आहे, कैलासदादावर आहे, त्यांच्या सर्व शिवसैनिकावर आहे. हे तुम्हाला दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आहे. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचं, या ठिकाणच्या शिवसैनिकाचं,
या ठिकाणच्या गावातील आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी जागा आहे, जरा थोडं भरभरून वाटते, प्रेम भरभरून आहे, माणसं पण भरभरून दिसली का जरा बरं वाटते. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील साहेब यांचं स्वागत चिलोडी नगरीमध्ये आमचं बरेच दिवस केलेलं का 2 मिनिटं. जे शिवसेनेकडनं 3 उमेदवार आहेत, मी साहेबाच्या आणि आपल्यामध्ये फक्त 1 सेकंदाचा वेळ घेणार आहे. आपले जे 3 उमेदवार आहेत तिन्हीचं पण चिन्ह मशाल आहे. तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आपल्याकडे जे 2 मशाल चिन्ह आहेत 1 नंबरचे, त्या दोन्ही चिन्हावरचे बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढी विनंती करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. यानंतर शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील साहेब यांच्या हस्ते आमच्या गावातील ॲडव्होकेट लक्ष्मण वाघमारे व अजित सावंत या मित्रपरिवाराचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून घ्यावा अशी मी साहेबांना विनंती करतो. अजित सावंत व ॲडव्होकेट लक्ष्मण वाघमारे व त्यांचे सहकारी यांना विनंती करतो आपण स्टेजवर यावे. या आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांचं शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. यानंतर साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं.
सर्वांना विनंती आहे समोर बसून घ्यायचं आहे. साईडला उभं राहिलेल्या सर्वांना विनंती आहे समोर बसून घ्यावं. पलीकडे उभं राहिलेल्या सर्वांना विनंती आहे समोर येऊन बसवा स्टेज. अनेक व्यक्तित्वांचा, कर्तृत्वांचा आणि नेतृत्वांचा हा महाराष्ट्र आहे. पण गेला काही काळ या महाराष्ट्राला जणू दृष्ट लागावी तशी एक एक बलाढ्य माणसं तुमच्या माझ्यातून निघून निघाली. आदरणीय गोपितरावजी मुंडे असतील, विलासरावजी देशमुख असतील, RRG पाटील असतील, आणि काल पुन्हा एकदा नियतीनं घात केला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्राला बसलेला हा प्रचंड मोठा धक्का होता. महाराष्ट्र अजूनही त्यातून सावरलेला नाही. मी त्यांना अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी उभा राहून त्यांना आदरांजली व्यक्त करावी. शांती शांती. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरोदात्तपणे त्यातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं. कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. गेली 57 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक. धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा आणि कर्तृत्वाची मशाल धगधगती ठेवली ते खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमदार कैलासदादा पाटील. मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या या वडगाव जिल्हा परिषद गटामध्ये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय लक्ष्मी राजेंद्र जाधव, सन्माननीय अंकुश काका मोरे, अंगदजी धावारे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. खरं तर परवा 26 जानेवारी आपण साजरी केली भारताचा प्रजासत्ताक दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार या देशाचा कारभार सुरू झाला. हे राष्ट्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. निवडणुका ह्या लोकशाहीचा आत्मा असतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य अशी आपण त्याची संकल्पना करतो. त्याच लोकशाही राष्ट्राचं वैभव वाढवण्यासाठी आपण निवडणुकांना सामोरं जातो. लोकांनी आपले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत आणि त्यांनी लोकांच्या विकासाची कामं करावीत ही त्याच्या पाठीमागची अपेक्षा आहे. महाराष्ट्रामध्ये 1961-62 ला पंचायत राज स्थापन झालं. बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या भागाच्या विकास कामाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता आलं पाहिजे अशी भूमिका आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी मांडली. वसंतरावजी नाईक या समितीनं या पंचायत राजची घोषणा केली आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदा पंचायत समित्यांची रचना झाली. ग्रामीण भागाचा विकास गाव पातळीवर ग्रामपंचायत करते. संपूर्ण ग्रामीण भागाच्या जिल्ह्याचा विकास जिल्हा परिषद साधते आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातला दुवा म्हणून पंचायत समिती काम करते. पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा ज्या ज्या असतील त्या करण्याचं काम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमाने केलं जातं. मग ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा विषय असेल, पाणी पुरवठ्याच्या सोयी असतील, आरोग्याच्या गोष्टी असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमाने पार केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे, ही निवडणूक तुमच्या माझ्या रोजच्या जगण्या वागण्याला आकार देणारी आणि तुमचा 5 वर्षाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. ही 5 वर्ष जर आपण उत्तम उमेदवार निवडून दिला तर आमच्या आरोग्याचा प्रश्न संपेल, आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न संपेल, आमच्या स्वच्छतेचा प्रश्न संपेल, आमच्या रस्त्यांचा प्रश्न संपेल, आमच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न संपेल, आमच्या शेतीचा प्रश्न संपेल. म्हणजे आपल्या जगण्याशी संलग्नित असणाऱ्या सगळ्या क्षेत्रांना जर न्याय द्यायचा असेल, त्यांना विकासाच्या वाटेकडे न्यायचं असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या याच्यातनं योग्य उमेदवार निवडून येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. खरं तर आपण क्रांती करणारी लोक आहात. कधी काळी याच गावानं इतिहास घडवला. हे गाव इथं होतं ज्या गावानं रजाकारांना विरोध केला. रजाकारांच्या विरोध छाती काढून हे गाव उभा राहिलं आणि परिपाक म्हणून रजाकार चळवळीने हे गाव जाळून टाकलं. पण त्या राखेतनं पुन्हा भरारी घेऊन क्रांतीची मशाल पेटवत हे गाव पुन्हा उभाच राहिलेलं आहे. त्यामुळे मशालीचं आणि या गावाचं नातं जुनं आहे, पहिल्यापासून आहे. मला खात्री आहे इतिहासात सुद्धा तुम्ही मशाल क्रांतीची पेटवली आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही आता कर्तृत्वाची नेतृत्वाची मशालच पेटवणार आहात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या या 3 उमेदवारांना विजयी करणार आहात. कारण हे आपले भविष्य घडवतील, तुम्हाला अपेक्षित तो विकास साधेल. आमचे उमेदवार निवडून येतील नव्हे तर तुम्हीच निवडून येणार आहात आणि तुमचा विकास तुम्ही तुमच्या हातात घेणार आहात हे पहिलं लक्षात असू द्या. आज दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यांची सत्ता लोलुपता इतकी वाढली आहे त्यांना सगळीकडची सत्ता हवी आहे. काही दिवसापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. खरंच या निवडणुकांमध्ये लोकशाही राहिली आहे असं वाटत होतं. सर्वसामान्य माणसं प्रश्न उपस्थित करत होती. आमच्या भागातल्या एका माणसानंतर प्रश्न असा उपस्थित केला की निवडणुका घेण्याऐवजी सरळ नगरसेवक आणि महापौर पदाचे लिलाव पुकारा.
नाहीतर टेंडर काढून देऊन टाका. ही जनतेची निवडणूक खरंच आहे, काही पैशाची निवडणूक आहे, ही सत्तेची निवडणूक आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतके बिनविरोध लोक निवडून आले नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये एक तरी सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला दिसला का? एक तरी ज्यांनी खरंच गावासाठी काम केलंय, ज्यांनी समाजासाठी काम केलंय, ज्याच्यामध्ये तळमळ आहे, कळकळ आहे, चळवळ उभा करायचं सामर्थ्य आहे, असा एक एक बिनविरोध निवडून आला. मग बिनविरोध कोण निवडून येत आहे? निवडून तरी कोण येत आहे? ह्या सगळ्यामध्ये बदल जर कोण करू शकत असेल तर तो तुम्ही करू शकता, जनता करू शकते. लोकशाही राखायचं काम हे तुमच्या माझ्या खांद्यावर आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास. आपला विश्वास तो आपण सार्थ ठरवायचा. आपल्या भागाचा विकास, त्याच्यासाठी आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला मतदान करायचं हे पहिलं आपण लक्षात ठेवा. काळ बदलत निघालाय. पूर्वी मतपेट्या पळवल्या जायच्या, नंतर आमदार पळवायला लागले, आता पक्षच पळवून नेत आहेत. आणि तरी सगळं काही नाही. गेल्या काही काळापासून राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. मला तर देशमुख साहेब परिस्थिती आता अशी कोण कुठं आहे तेच कळेना. मग सकाळी एकाकडं, दुपारी दुसऱ्याकडं, संध्याकाळी जेवणावेळेला तिसऱ्याकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी अर्ज. मग त्याच्याच कार्यकर्त्यांना कळल गडी काल सकाळी इकडं होता, आज गेलाय कुठं? विचार राहिला नाही, तत्व राहिली नाहीत, निष्ठा राहिल्या नाहीत. अशा अवस्थेत आपण निवडणुकांना सामोरं जातो आहोत. आपल्याला तत्व जपायचे, आपल्याला विचार जपायचे, आपल्याला निष्ठा जपायचा आहे. जो आमचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांनी जपलाय, जो कैलासदादा पाटलांनी जपलाय, निष्ठेनं ते उद्धवजी साहेबांसोबत बरोबर राहिले, ही निष्ठा. या भागाची काही कामं झालीत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना झालीत, आणि आता हे डांगोरा पेटतायत, आम्ही केलंय, आम्ही केलंय. परवा एका भाजप नेत्याचं पोरग इतिहासातच नापास झालं. भयानक वडील चिडले, तू नापासच कसा झाला? चल म्हणले शाळेत, गेले शाळेत घेऊन. शिक्षकांना म्हणले पोरग इतिहासात नापास होईलच कसं? गुरुजी म्हणले पेपर बघा पोराचा. मग त्यांनी पेपरच दिला. मग आता प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता, देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? ह्यांच्या पोरानं लिहिलं होतं 2014. देशात औद्योगिक क्रांती कधी आली? पोरानं लिहिलं होतं 2014. देशात पहिली रेल्वे कधी सुरू झाली? पोरानं लिहिलं होतं 2014. हे वडील असे वैतागले, संतापले, अरे काय लिहिलंयस काय? तसं ते पोरग म्हटलं, बाबा तुम्हीच तर सांगत असता गेल्या 70 वर्षात देशात काहीच झालं नाही. अहो 70 वर्षात देशात काय झालं काही नाही ते नंतर बघू. गेली 11 वर्ष तुम्ही देशात, राज्यात सत्तेत आहे, तुम्ही काय केलं ते आधी सांगा. इथं सुद्धा सध्या तेच चाललंय. हे प्रश्न विचारतायत ओमराजे नाईक निंबाळकरांना, तुम्ही काय केलंय ते सांगा. हे अरे ते सोडा, तुम्ही काय केलंय 11 वर्ष ते आधी सांगा. 15 लाख खात्यावर जमा करणार होता, झाले. 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या, मिळाल्या. 2 कोटी घरं बांधून देणार होते, मिळालीत. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होते, थांबल्यात. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, केलंय. काय झालं इथं? काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं डिजिटल इंडियाचं? काय झालं स्किल इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? अहो भारताला आत्मनिर्भर करायचं बघू, नंतर आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा. सगळे बाहेरचे घेतलेत. तुम्हाला माहितीये, मी सांगायची गरज नाही, खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांनी तर काय विकास केलाय. इथले रस्ते सांगतील ओमराजेंनी काय केलंय. इथं आलेला रेल्वे मार्ग सांगेल ओमराजेंनी काय केलंय. अतिवृष्टीमध्ये खचलेल्या शेतकऱ्यांना पाठीवर घेऊन काय केलंय ओमराजेंनी, ते इथली माती इथलं पाणी सांगेल. अर्ध्या रात्री धावून येणारा नेता आहे,
कुणाचाही फोन उचलणारा आणि प्रत्येक फोनला उत्तर देणारा हा नेता आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार आहे. तुम्ही संसदेत कधी बोललाय? संसदेत प्रश्न उपस्थित केलेत? हे आमचे दोन ढाण्यावाग खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि आमचे कैलासदादा पाटील संसदेत सातत्याने आवाज उठवत असतात, विधिमंडळात आवाज उठवत असतात. कुणासाठी? तुमच्यासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी. काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आज? गेल्या 8 महिन्यात 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. निवडणुकीच्या आधी यांनी घोषणा केली शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. किती दिवस झाले सरकार येऊन? का नाही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला? 8,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करला, तुमच्याकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायला तुमच्याकडे पैसे नाहीत. काय ठेवली तुमच्या विम्याची अवस्था करून? आता जे नवीन परिपत्रक आलंय विम्याचं, काय तोटा झालाय तुम्हाला माहिती आहे? 100% नुकसान भरपाई मिळायच्या ऐवजी शेतकऱ्याला आता फक्त 50% नुकसान भरपाई मिळणार आहे. काय अवस्था आहे? अतिवृष्टीनं जे नुकसान झालंय त्याचे पैसे आलेत तुमच्याकडे? मिळालं काय? परवा एक शेतकरी एसपी कडे गेला, म्हणला संरक्षण पाहिजे. एसपीने विचारलं का? मला पीक विम्याचे पैसे मिळालेत. एसपीला आश्चर्य वाटलं, म्हणले असे किती मिळालेत? म्हणला 27 रुपये. तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा चालवली. काय परिस्थिती आहे आज? आमच्या शेतकऱ्यांकडे कांदा उत्तम असला तुम्ही निर्यात बंदी करून टाकणार, बाहेर दर असला निर्यात बंदी, बाहेर दर उतरला की आम्ही निर्यात बंदी उठवणार. शेतकऱ्यांकडे कांदा नसेल आम्ही निर्यात बंदी उठवणार. शेतकऱ्यांना काय माहित? परदेशातनं तुम्ही सोयाबीन आयात करणार, परदेशातनं तुम्ही सोया तेल आयात करणार आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा दर उतरवणार. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनला 11,000 रुपये दर होता. आज सोयाबीनचा दर काय आहे? कपाशीला 11,000 दर होता, आज दर काय आहे? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी निर्णय घेतला, शेतकऱ्यांचा सरसकट 7-12 कोरा, विना अट विना शर्त. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार. हे जे बोललो ते करतोच आणि जे करणार आहे तेच बोलतो. आम्ही आश्वासननामा करत नाही, आमचा जाहीरनामा नसतो, आमचा फक्त वचननामा. जे बोलतो ते करतोच. इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला दरासाठी तुमचा जिल्हा परिषदेचा सदस्यच आवाज उठवेल, आता पंचायत समितीचा सदस्य आवाज उठवेल. 11,000 कोटी रुपये आले जलजीवनसाठी. मी महाराष्ट्रभर फिरतोय, मला एक गाव असं दिसलं नाही ज्या गावातला पाणी प्रश्न सुटलाय. माझा प्रश्न असा आहे, मग 11,000 कोटी गेले कुठं? 16,000 कोटी मिळाले अमृत योजनेतनं, गेले कुठं? 9.5 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलं यांनी महाराष्ट्रावर. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर किमान 1 लाखाचं कर्ज या सरकारनं करून ठेवलंय. तुम्ही कुणी म्हणायचं नाही माझ्या डोक्यावर कर्ज नाही, करून ठेवलंय. कुठल्या दिशेला निघालोय आम्ही? 15,000 शाळा बंद करून टाकल्या यांनी आणि 17,000 दारूची नवी दुकानं उघडलीत. यांना विचारायला पाहिजे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? काय उद्याच्या पिढीची अवस्था आहे? 42% पोरं बेरोजगार आहेत, नोकऱ्या नाहीत त्यांना. पूर्वी आम्ही अभिमानानं सांगायचो 70% जनता खेड्यात राहते, ग्रामीण भागात राहते. 2021चा रेशो आलाय, शहरामध्ये 54% लोकसंख्या राहते आणि आता खेड्यांमध्ये फक्त 46% लोक राहतात. खेडी ओस पडायला लागली, ग्रामीण भाग सोडायला लागले, लोकांनी शहरात जायला लागले. का? पोटा पाण्यासाठी. शेतीत कष्टाला दाम मिळत नाही, पिकाला दर मिळत नाही, सोयी सवली जातो तर पत्ताच नाही. पोटासाठी, रोजीरोटीसाठी माय पंढरी सोडून त्याला शहराकडे धाव घ्यावी लागते. तुमच्या ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, ज्या मातीत जन्माला आला त्याच मातीत स्वतःच्या कर्तृत्वाचा विश्व उभा करायचा असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमानं तुम्हाला तुमच्या भागाचा विकास करता येऊ शकतो, कायापालट करता येऊ शकतो. फक्त तुम्ही निवडून दिलेला उमेदवार उत्तम हवा. आमचे जाधव आता बोलत होते, पंचायत समिती सदस्य होते ते.
मागच्या वेळी जेवढं काम करता आलं तेवढं केलं. आता त्यांच्या आईसाहेब जिल्हा परिषदेला उभा आहेत, अनुभव आहे घरात, समस्या माहिती आहेत, प्रश्न माहिती आहेत, त्यामुळे उत्तरही माहिती आहेत, झगडून काम आणायची कशी ते माहिती आहे. पाठीशी ओमराजे निंबाळकर आहेत, कैलासदादा पाटील सोबत आहेत. सगळ्यात बाकी फिकीर करू नका, ते राज्यात ती आहेत, केंद्रात ती आहेत. ते जिल्हा परिषदेचं गणित वेगळं, निधी वेगळा, सगळं वेगळं, काही फरक पडत नाही. खासदार तुमचा आहे ना, आमदार तुमचा आहे ना, जिल्हा परिषद सदस्य तुमचा पाहिजे, पंचायत समिती सदस्य तुमचा पाहिजे, तर विकासाची गंगा वरून थेट तुमच्या घरापर्यंत येईल, बांधापर्यंत येईल, हे पहिलं लक्षात ठेवा. खासदारकीला मशाल पेटवली, आमदारकीला मशाल पेटवली आहे, जिल्हा परिषदेला मशाल आणि पंचायत समितीला मशालच धगधगली पाहिजे, तर विकासाचा प्रकाश इथं निर्माण होईल, हे पहिलं लक्षात ठेवा. बाकी गरज नाही हो काही, बघूही नका ना ऐकूही नका, घोषणा करतात फक्त. ती योजना आणली, बेटी बचाव बेटी पढाव, 4 लाख महिला गायब झाल्या देशात. 18 वर्षाखालील 90,111 मुली गायब आहेत, आणि हे सांगतायत बेटी बचाव. दर 3 मिनिटाला बलात्कार होतो या देशात, दर 3 मिनिटाला, हे सांगतात बेटी बचाव. 446 कोटी या बेटी बचाव योजनेवर टाकले, त्यातले 80% फक्त जाहिरातीवर खर्च केले, फक्त जाहिरातीवर. 20% फक्त योजनेवर खर्च झालेत. हे कृतीचं नाही, हे जाहिरातीचं सरकार आहे, हे पहिलं लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे जे आहे ते आहे बोलायला शिका, जे नाही ते नाही बोलायला शिका, तेव्हा विकास सुरू होतो, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात महत्वाची. एक खेडेगाव होतं, खेडेगावात आईन तिला 2 मुलं, मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्या काळात मुलींना शिकवायची पद्धत नव्हती, मग आईनं विकासला शेजारच्या गावातल्या शाळेत घातलं आणि म्हणली, उगाच तू येण्या जाण्यात वेळ खर्च करू नको, शाळेच्या गावातच राहा, म्हणजे अभ्यास होईल, जेवणाची काळजी करू नको, मी रोज योजनाजवळ तुझा डबा देत जाईन. मग विकास शेजारच्या शाळेच्या गावातच राहिला. इकडाही रोज सकाळी लवकर उठायची, विकासला चांगल्या चोंगल्याचा डबा तयार करायची, आणि तो तयार झालेला डबा योजनाकडे द्यायची आणि सांगायची, जा विकासला नेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि चालत 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 विकासच्या शाळेच्या गावाकडे निघायची. पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची, आणि मग विकाससाठी दिलेला डबा ते अर्ध्या रस्त्यात उघडायची, त्यातलं चांगलं चुंगलं काय ते सगळं खाऊन घ्यायची, आणि उरलेला राहिलेला डबा मग विकासला नेऊन द्यायची. हे वर्षभर चालू राहिलं. आईला वाटलं, आता विकासला आपण एवढं रोज चांगलं चुंगलं खाऊ घालतोय, विकास कसा आता जाडजूड झालेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी विकास घरी आला, विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगलेली. भाजप सरकारच्या काळात दुसरं काही झालेलं नाही, विकास आहे तेवढाच आहे, फक्त योजना फुगल्यात. नुसत्या जाहिराती, नुसत्या कृती नाही, काम नाही, दिसतच नाही काही. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांच्या बोल बच्चनगिरीवर विश्वास ठेवू नका. हे करतो ते करतो, काही होत नाही. जे खरंच काम करतायत त्यांच्या पाठीशी उभा राहा. खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांनी विश्वासाने ही माणसं उभा केलीत, तुमचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा राहू द्या. जिल्हा परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकू द्या, काही 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 अडचण. सगळ्यात मोठा इथला प्रश्न आहे तो तोरांच्या बेरोजगारीचा. शेती आधारित उद्योग इथं किती झाले, हे सरकार नुसत्या घोषणा करतोय. परवाही म्हणे दावोसला गेले होते, एवढी गुंतवणूक आली, तेवढी गुंतवणूक आली. तुम्ही आम्हाला आकडे नका सांगू हो, तुम्ही आम्हाला धाराशिव मध्ये किती नवे उद्योग उभा राहिलेत ते दाखवा, मग आम्ही समजू की खरंच तुम्ही काहीतरी उभारलंय. दाखवायला काही नाहीये, नुसते आकडे आहेत त्यांच्याकडे. बेरोजगार पोरं फिरतायत, बेरोजगार. परवा एक पोरगा असा वैतागलेला, भर चौकात उभा राहून सरकारच्या विरोधात बोलत होता. इतका संतापलेला, हे सरकार बिनकामाचा, या सरकारचा काय उपयोग नाही. पोलीस आले आणि त्याला घेऊन गेले. पोलीस चौकीत गेल्यावर त्या तरुणाने विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हणला, मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हटले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते?
सगळ्यांना सगळं माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. गेल्या 5 वर्षात तुमच्या राहणीमानाचा स्तर उंचावलाय, तुमच्या पिकाला भाव मिळालाय, शेतकरी खरंच सुखी आहे, बांधा बांधाला पाणी खळाळतंय, पोरं उत्तम शाळेत शिकतायत, आरोग्याच्या सुविधा गावापर्यंत पोहोचल्यात. जे काही केलंय ते खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास दादा पाटील यांनी केलंय. सरकारचं तुमच्यापर्यंत काहीही पोचलेलं नाही. भाजपने तर तुम्हाला काही दिलं नाही, फक्त घोषणा दिल्यात. जे म्हणजे देतायत त्यांच्या पाठीशी उभा राहा, त्यांच्या हातात हात घालून विकासाची मशाल हाती घ्या आणि चला विकासाकडं. एक नवा इतिहास घडवायला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तुमच्या पाठीशी उभा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या पाठीशी आहे. मी खात्री देतो, प्रश्न तरुणांचा असू द्या, रोजगाराचा असू द्या, शेतीचा असू द्या, पाण्याचा असू द्या, शिवसेना त्याचं सर्वोत्तम उत्तर आहे. सर्वोत्तम उत्तर. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आमची सगळी शिवसैनिक मंडळी समाजकारण म्हणून लोकमानसासाठी झटत असतात. शिवसेनेवर सर्वसामान्य माणसांचा विश्वास आहे आणि तो विश्वास हेच शिवसेनेचं बळ आहे. तुम्ही उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं उतरवू शकलात, पण जनतेच्या मनातनं कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. त्यांच्या मनात आजही उद्धवजी ठाकरे आहेत आणि मला खात्री आहे उद्याच्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी, विकसित धाराशिवसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभा राहाल आणि मशाल चिन्हाचं बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना भरभरून मतांनी विजयी कराल. जर जगणं करायचं असेल खुशाल तर दाबा आता मशाल. जय महाराष्ट्र. आज आपल्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ सन्माननीय आपले शिवसेनेचे उपनेते तथा शिवव्याख्याते, त्यांच्यासोबतच आपले धाराशिवचे नगरसेवक रवी भैया वाघमारे, सोमनाथप्पा गुरव, तालुका प्रमुख सतीश भैया सोमानी आणि आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार लक्ष्मीताई जाधव आणि पंचायत समितीचे उमेदवार माननीय अंगद दावारे, सर्व जिल्हा परिषद सर्कल याच्या वतीनं व ग्रामस्थाच्या वतीनं आजची प्रचंड मताधिक्यानं की सभा नव्हे तरी विजयी सभा आहे आणि गजेंद्र जाधव उमेदवार नसून अंकुश काका मोरे उमेदवार आहेत, हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवावं. एवढा 2 बोलून शब्द संपवतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढे